ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून 78,60,000ची फसवणूक। छत्रपती संभाजीनगर शहरात दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात 20 लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारी 6 दिवसात तब्बल 78,60,000 लुटले। या दरम्यान IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखे दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। 77 वर्षीय तक्रारदार हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत। 2 जुलै 2025 रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला। संजय पिसे असं नाव असून नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी केली। तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात 2 कोटीचा बहिशेबी व्यवहार झाला आहे। त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम यांच्यासोबत निष्पन्न झाला असून त्यांच्याकडून तुम्हाला 20 लाख रुपये आल्याने NTA कडून गुन्हा दाखल करून अटकेची थाप मारली। तक्रारदार घाबरून गेले। त्याने थेट IPS नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला। डिजिटल अरेस्टची बाब राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने कोणालाही सांगितल्यास कुटुंबाला अटक करून संपत्ती जप्त करण्यात येईल असा इशारा दिला। तक्रारदाराने त्यांच्यासह पत्नीच्या नावे असलेले 78,69,000 रुपये 2 ते 7 जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या 3 बँका खात्यावर पाठवले। चौकशीनंतर ही रक्कम परत देण्यात येईल अशी थाप त्यांनी मारली होती।